FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे. 8:42 झाली आहेत. शोध प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 13 ते 16 एप्रिल या कालावधीत गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या त्या राजकोट इथं एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार असून 14 एप्रिल रोजी डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गांधीनगर इथल्या लोकभवन इथं आयोजित सामाजिक समरसता महोत्सवास उपस्थित राहतील. 15 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरमधील एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारंभास आणि 16 एप्रिल रोजी वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या 6व्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नारी शक्ती वंदन संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत आणि कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत. आशा भोसले या प्रतिभासंपन्न गायिका होत्या. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वाशी कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. विदर्भातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या सद्गुरू श्री संत भोजाजी महाराज समाधी मंदिर इथं आयोजित श्री संत भोजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी वार्षिकोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. संत भोजाजी महाराज हे नाव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून आगामी काळात शेगाव, शिर्डी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांप्रमाणे संत भोजाजी महाराज समाधी मंदिर देवस्थानचा विकास होईल, असं त्यांनी यावेळी संबोधित करताना सांगितलं. विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतामान वाढलेलं दिसून येत आहे. आज अकोला इथं 43.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा आणि अमरावती इथं 42, तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जायंट्सवर 7 गड्यांनी विजय मिळवला. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुंबई इथं सुरू आहे. सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 12 षटकात 1 गडी बाद 145 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.